भावांनो, आजच्या दिवसात होते आपल्याला 2 शूट आणि त्यातलं पहिलं शूट होतं आपलं वेडिंगचं. आपण ज्यांचं 2 दिवस मेहंदी आणि हळदीचं शूट केलं त्यांचंच आज वेडिंगचं शूट होतं. मग काय मित्राला घेतलं, गाडी काढली आणि निघालो डायरेक्ट हॉलवर. आपल्याला जास्त काय लांब जायचं नव्हतं कारण हॉल जवळच होता. डायरेक्ट हॉलवर पोहोचून नाश्त्याला बसलो कारण क्लायंट काय अजून रेडी झाले नव्हते. म्हणलं तोपर्यंत नाश्ता करून घ्यावा. नाश्ता झाल्यावर आलो डायरेक्ट एंट्रीच्या डेकोरचं शूट करायला. एंट्रीच्या शूटला लगेचच सुरुवात केली. मग आता वेडिंगची व्हिडिओ आपल्याला मूवी फ्रेम मध्ये बनवायची होती, त्याच्यामुळे सगळे क्लिप ऑरिझॉन्टल शूट केले. एंट्रीचं शूट कंप्लीट करून वरती आलो वेडिंगच्या बॅकग्राऊंडचं डेकोर शूट करायला. हे आपण डेकोरचे सगळे प्रॉपर सिनेमॅटिक शॉट काढून घेतले. मग आपण नवऱ्या मुलाचे थोडे कॅन्डिड शूट करायला सुरुवात केली. नवऱ्या मुलाचे झाल्यावर सेम तसेच टेक नवरी मुलीचे पण घ्यायला सुरुवात केली. सगळे शूट कंप्लीट करून मग आपण आपल्या मेन शूटला सुरुवात केली, म्हणजेच आपल्या वेडिंगच्या शूटला. सगळे क्लिप कॅन्डिड शूट केले कारण वेडिंगची व्हिडिओ आपल्याला कॅन्डिड बनवायची होती. मग नवरा नवरीचे थोडे सिनेमॅटिक शॉट पण घेतले. सगळं झाल्यावर आपण आलो आउटडोर शूट करायला कारण आपल्याला सनलाइट मध्ये पण थोडे सिनेमॅटिक क्लिप पाहिजे होते. मग काय वेगवेगळ्या पोज मध्ये शूटला सुरुवात केली. आउटडोर शूट करून आलो आम्ही डायरेक्ट जेवायला. आजचं वेडिंगचं शूट कंप्लीट करून निघालो घराच्या दिशेकडे कारण आपल्याला घरी पोहोचून परत दुसऱ्या शूटला पण निघायचं होतं लगेच. मग काय घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच निघालो आपल्या दुसऱ्या शूटला. आजचं आपलं दुसरं शूट होतं हळदीचं आणि ते होतं डोंबिवलीला. स्टेशनला आलो तेवढ्यातच ट्रेन भेटली. मग काय लगेच चढलो ट्रेनमध्ये एवढी धक्काबुक्की खाऊन फायनली आम्ही पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. क्लायंटच्या घरी येऊन पहिला पोटभर नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर आम्ही सुरुवात केली डेकोरचा शूट करायला. पाहिजे तसे सगळे प्रॉपर टेक काढून घेतले. मग सुरुवात केली आपण आपल्या क्लायंटच्या हळदीचे शूट घ्यायला. क्लायंटचा मेकअप झाल्यानंतर आपण सुरुवात केली त्यांचे कॅन्डिड शूट करायला. कॅन्डिड शूट झाल्यानंतर आपण सुरुवात केली त्यांच्या डान्सचे शूट करायला. भावांनो, ह्या शूटचा रिझल्ट लवकरच तुम्हाला आपल्या दुसऱ्या पेजवर बघायला भेटेल. अशा प्रकारे आपण आज आपल्या दिवसभराचे दोन्ही शूट कंप्लीट करून निघालो घरी. भावांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. जाताना तेवढं आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.